चिमवाला 100 मिली झालेला आहे, गोडगावला 73 मिली झालेला आहे, पांगरीला 83 मिली झालेला आहे, पानगाव 75 मिली, नारी 111 मिली, सुरडी 163 मिली आणि खांडवी 113 मिली. अशा पद्धतीनं साधारण तो 5 दिवसामध्ये एका दिवसाचा जरी निकष 65 मिलीचा असला किंवा 5 दिवसाचा 10 मिलीचा असा जर सततचा पाऊस असला तरी देखील एखादा दुसरा जो काही गॅप पडलेला आहे असा निकष न लावता सरसकट बार्शी तालुक्याला या ठिकाणी अतिवृष्टीचा सततच्या पावसाचा निकष लावून या ठिकाणी मदत कशा पद्धतीने आपल्याला मिळवता येईल या दृष्टिकोनातून माझे प्रयत्न निश्चितपणाने राहतील. आणि मी या ठिकाणी एक सर्व शेतकरी बांधवांना नम्रपणे सांगू इच्छितो की थोडं आपण सर्वांनी नुकसान तर झालेलं आहे, वस्तुस्थिती आहे या ठिकाणी, आणि ही वस्तुस्थिती जरी असली तरी काही जे शासन निर्णय त्यामध्ये आपल्याला थोडे बदल करणं सुद्धा आवश्यक आहे. आणि त्या दृष्टिकोनातून सोमवार मंगळवार मी स्वतः मुंबईला जाऊन त्या ठिकाणी पाठपुरावा करून यामध्ये सरसकट संपूर्ण शेतकरी बांधवांना कशा पद्धतीने मदत करता येईल त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणार आहे. दुष्काळाची पाहणी किंवा पंचनामे याबद्दल आपण काय कारवाई केली? नाही, आम्ही सातत्याने गेल्या वेळेस पण मी पत्र दिलेलं होतं पंचनामे करण्याच्या दृष्टिकोनातून. त्या पद्धतीनं ह्या 65 मिलीचे पंचनामे झाले, परंतु प्रशासनाला पण थोडी अडचण जी निर्माण होती ती शासन निर्णयामुळे त्याच्यामुळं या ठिकाणी वास्तव आहे की रोजच पाऊस पडतोय, आणखीनही परतीचा पाऊस संपलेला नाही, पुढे आणखीन भविष्यात काय होणार आहे ह्याची पण आपल्याला कल्पना नाही. शेवटी निसर्ग आहे आणि त्यामुळं हे जे नुकसान झालेलं आहे ह्या बाबतीमध्ये आपण सगळ्यांनाच कशी मदत मिळेल त्या दृष्टिकोनातून प्रयत्न निश्चितपणाने करणार आहोत. भूसौंदर्य बाबतीत काय निर्णय घेण्यात आपण? सौंदर्याच्या बाबतीमध्ये जरी ते मंडळाचा थोडा समावेश जरी नसला तरी आपण बार्शी किंवा पानगाव ह्या मंडळामध्ये त्या सगळी गावं त्यामध्ये समाविष्ट करणार आहेत. त्यामुळं तिथल्याही शेतकरी बांधवांनी काळजी कुठली करण्याचं कारण नाही. कारण आपण जर पाहिलं, आपण आता जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या 4 महिन्यातली जर आकडेवारी पाहिली तर सरासरी जवळपास पडलेला पाऊस आपली सरासरी आहे 107.3 जूनची, जुलैची 123.7, ऑगस्टची 124.5, सप्टेंबरची 172.6. परंतु जो पडलेला पाऊस आहे तो जून मध्ये 275 मिली पडलाय, त्याचबरोबर जुलैला 214.2, ऑगस्टला 106 पॉईंट झालेला आहे, सप्टेंबरला 180. जवळपास आपली सरासरी 528 आहे, परंतु 776.2 पाऊस पडलेला आहे. जवळपास 150% पाऊस चार महिन्यातच झालेला आहे. आणखीन आता मी सांगितल्याप्रमाणे परतीचा पाऊस आणखीन थोडा राहिलेला आहे. आता तो किती प्रमाणात पडणार आहे याचा अंदाज आपल्याला नाही, परंतु जो जादा पाऊस झालेला आहे या बाबतीमध्ये शासनाकडे आपण या बाबतीमध्ये पाठपुरावा निश्चितपणाने करणार आहोत.